नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 10th याचं इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची कृतीपत्रिकेचा आराखडा बघणार आहोत. आपला पेपर आता 16 मार्च 2026चा आहे. तर आता त्यावेळेला आपला क्वेश्चन पॅटर्न कसं राहणार आहे ते इथे डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर आपला वेळ किती तासाचा राहणार आहे? आपला पेपर 2 तासाचा राहणार आहे आणि आपले एकूण 40 मार्क्सचा पेपर राहणार आहे. ठीक आहे. आता इथे सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचं पालन आपल्याला करणं आवश्यक आहे. सगळे क्वेश्चन सोडवणं आवश्यक आहे, हे आपल्याला माहितीच आहे. देन उजवीकडील अंक प्रश्नाचे कृतीचे गुण दर्शवतात. हे आपल्याला 3 दिसत आहे. तर हे काय आहे? किती मार्क्सचा हा क्वेश्चन आहे ते दर्शवत आहे. देन क्वेश्चन थर्ड सूचना कोणती आहे? प्रश्नकृती 1 ते 5 इतिहासावर आणि 6 ते 9 ही राज्यशास्त्रावर विचारलेले आहेत. तर फर्स्ट टू 5th नंबरपर्यंत जे क्वेश्चन आहे ते हिस्ट्रीवर असतील आणि 6 ते 9 हे राज्यशास्त्रावर विचारलेले प्रश्न राहणार आहे. देन प्रश्न क्रमांक 1 म्हणजे कोणता राहणार आहे? तो दिलेल्या 1 हा दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. हा इतिहासावर राहणार आहे आणि क्वेश्चन नंबर 6मध्ये म्हणजे तो राज्यशास्त्रावरचा क्वेश्चन आहे. यामधले आपल्याला सेंटेन्स पूर्ण लिहिणं आवश्यक आहे. ठीक आहे. देन प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय आहे? तर यामध्ये जी संकल्पचित्र असतील, काही फ्लोचार्ट्स दिलेले असतील, काही ओघतक्ते दिले असतील, तर ते कशाने काढणे आवश्यक आहे? पेनाने उत्तरपत्रिका तयार करणे आवश्यक आहे. पेन्सिलचा यूज करायचा नाही. आता आपला हा जो नेक्स्ट पॉईंट आहे, आता तो एकदा आपण समजून घेऊया. कोणता आहे की प्रश्न क्रमांक 1 म्हणजे हा 1 मधील आणि 1 मध्ये जे प्रश्न आहे ते अधिक वेळा लिहिलेली असल्यास प्रथम लिहिलेली उत्तरेच गुणासाठी गृहीत धरली जातील. याचा अर्थ काय की प्रश्न 1 मध्ये हे तुम्हाला पर्याय निवडून एक योग्य उत्तर लिहायचं आहे. आपला फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे? आधुनिक इतिहास लेखनाचे जनक कोण? यांनाच म्हटलं जातं. कोणाला? व्होल्टेयर हे आपलं करेक्ट आन्सर आहे. पण जर तुम्ही फर्स्ट टाईम रेने देकार्ड लिहिलं, मग तुम्ही कन्फ्यूज झाला. तुम्हाला असं वाटलं की नाही, रेने देकार्ड नाही आहे, त्याचा आन्सर व्होल्टेयर आहे. तर मग दुसऱ्यांदा तुम्ही हे केलं तर या वेळेला काय होणार? जे तुम्ही फर्स्ट टाईम आन्सर लिहिलं असेल तेच गृहीत पकडल्या जाणार आहे. म्हणून आपण आन्सर लिहिताना करेक्ट आन्सर लिहितो आहे याची काळजी घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता आपला फर्स्ट हा प्रश्न योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा किती मार्कासाठी आहे? 3 मार्कासाठी आहे आणि इथे 3 क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. ठीक आहे. आता आपला क्वेश्चन क्रमांक 1 मध्ये पुढीलपैकी प्रत्येक गटात चुकीची जोडी ओळखा व लिहा. इथे तुम्हाला काय करायचं आहे? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि इथली जी चुकीची जोडी आहे ती फाइंड आउट करायची आहे आणि तीच लिहायची आहे. इथे सुद्धा तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे की क्वेश्चन आपला आन्सर रिपीट व्हायला नको. जे फर्स्ट टाईम तुम्ही आन्सर लिहिणार आहेत तेच कन्सिडर केल्या जाणार आहे. म्हणून आन्सर लिहिताना करेक्ट आन्सर लिहायचं आहे आणि तुम्हाला अशाच पद्धतीने लिहावं लागेल. चुकीची जोडी लिओपॉल्ड वॉन रांके द हिस्ट्रीज. ओके. आपला हा जो प्रश्न क्रमांक 1 आहे तो 1 हा किती मार्कासाठी आहे? 3 मार्कासाठी आपला हा क्वेश्चन आहे आणि इथे आपल्याला 3 क्वेश्चन विचारले जाणार आहेत. म्हणून तिन्ही क्वेश्चन्सचे आन्सर्स आपल्याला आधी करेक्ट लिहिणं गरजेचं आहे आणि नंतरच आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे. प्रश्न 2 हा किती मार्कासाठी आहे? दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करायची आहे. इथे तुम्हाला हा संकल्पचित्र दिसतं आहे. तर यामध्ये तुम्हाला किती क्वेश्चन विचारले जाणार आहेत? 3 क्वेश्चन दिले जाणार आणि त्यापैकी 2 क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे आहेत आणि याचे मार्क्स आहेत आपल्याला 4 मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे. तर या वेळेला आपल्याला बघा संकल्पचित्र हे पेनानेच काढायचं आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 2 यामध्ये आपल्याला थोडक्यात टिपा लिहायच्या आहेत. तर या टिपा आपल्याला किती आहेत? 3 विचारल्या जाणार आहेत आणि त्यापैकी आपल्याला 2 सॉल्व करायचे आहेत आणि आपले मार्क्स किती राहणार आहे? 4 मार्क दिले जाणार आहेत, प्रत्येकी 2 मार्क. ठीक आहे. देन प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. कारणासहित आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे. इथे सुद्धा आपल्याला हा क्वेश्चन 4 मार्कासाठी विचारला जाणार आहे आणि त्यातले आपल्याला 2 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. मित्रांनो, आता इथे थोडी गोष्ट लक्षात घ्या
प्रश्न क्रमांक 4 हा इथे दिलेल्या उताराचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आपल्याला. तर हा जो उतारा आहे हा पॅसेज आपल्याला दिला जाणार आहे आणि त्याच्यावर आधारित आपल्याला 3 क्वेश्चन विचारले जाणार आहे. तर 3 पैकी आपल्याला आणि हा क्वेश्चन राहणार आहे 4 मार्कासाठी. ठीक आहे. तर इथे आपल्याला हा जो पहिला आणि दुसरा क्वेश्चन राहणार आहे हा 1-1 मार्कासाठी राहणार आहे, कारण की हे पॅसेजमधूनच त्याचे आन्सर्स तुम्हाला फाइंड आउट करून लिहायचे आहेत. आणि हा जो थर्ड क्वेश्चन राहणार आहे हा मुक्तोत्तरी राहणार आहे, हा तुम्हाला सेल्फ ॲन्सर याचं लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरं आपल्याला इथे लिहायची आहेत. इथे आपल्याला 4 क्वेश्चन विचारले जाणार, त्यापैकी आपल्याला कोणतेही 2 सॉल्व करायचे आहेत आणि प्रत्येक क्वेश्चनला 3 मार्क्स, म्हणजे असा हा क्वेश्चन आपला 6 मार्काचा राहणार आहे. इथे आपला इतिहासाचे वरचे क्वेश्चन संपणार आहे. टोटल 28 मार्क्सचा आपल्याला इतिहासाचा पेपर सॉल्व करायचा आहे. देन आपला क्वेश्चन नंबर 6 पासून राज्यशास्त्राचा पोर्शन स्टार्ट होतो आहे आणि राज्यशास्त्रामध्ये आपल्याला इथे फिल इन द म्हणजे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हे 2 क्वेश्चन विचारले जाणार आणि दोन्हीच्या दोन्ही आपल्याला अटेम्प्ट करायचे आहेत आणि हे 2 मार्कासाठी विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत आणि इथे आपल्याला पूर्ण सेंटेन्स लिहिणं आवश्यक आहे. देन क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7मध्ये पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करायचं आहे. इथे 3 विचारले जातील आणि त्यातली कोणतेही 2 आपल्याला सॉल्व करायची आहेत. तर सेंटेन्स चूक आहे की बरोबर आणि ते डिटेल एक्सप्लेनेशनसोबत आपल्याला लिहायचं आहे, म्हणून तो 2 मार्कासाठी हा क्वेश्चन राहणार आहे. 2 सॉल्व करायचे आहेत म्हणून 4 मार्कासाठी टोटल 4 मार्क इथे राहतील. क्वेश्चन नंबर 8 पुढील संकल्पना स्पष्ट करायची आहे. 2 विचारले जाणार आणि त्यातली 1 सॉल्व करायची आहे 2 मार्कासाठी. देन क्वेश्चन नंबर 8 ब इथे दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करायची आहे. तर आधीच आपण ज्या सूचना दिल्या होत्या तिथे बघितलं होतं की आपल्याला ही जी फ्लो चार्ट्स दिलेले असतात, संकल्पना चित्र दिलेले असतात, ते ॲज इट इज सॉल्व करायचे असतात आणि इथे पेनाने सॉल्व करायचे असतात. छान व्यवस्थित नीटनेटकेपणाने सॉल्व करायचे असतात. त्याला 2 मार्काचा हा क्वेश्चन राहणार आहे. 2 विचारले जातील म्हणजे ऑप्शनमध्ये 2 राहतील, 1 सॉल्व करायचा आहे आपल्याला. आणि क्वेश्चन नंबर 9 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहायची आहे. इथे 2 क्वेश्चन राहतील, त्यातला आपल्याला कुठलाही 1 सॉल्व करायचा आहे आणि यासाठी 2 मार्क राहतील. मित्रांनो, मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की आपला जो क्वेश्चन पेपर राहील हिस्ट्रीचा आपल्याला 28 मार्काचा टोटल सॉल्व करायचा आहे, 28 मार्क्स. आणि राज्यशास्त्र त्याला आपण पॉलिटिकल सायन्स असं म्हणू, त्याचा आपल्याला टोटल 12 मार्क्सचा क्वेश्चन म्हणजे पेपर सॉल्व करायचा आहे, 12 मार्क्स. तर असा आपला टोटल राहील 40 मार्क्सचा पेपर आपल्याला सॉल्व करायचा आहे. तर इथे हा पेपर ही कृतीपत्रिका पाहिल्यानंतर तुम्हाला आपला पेपरचा आराखडा कसा राहणार आहे हे लक्षातच आलं असेल. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही कन्सेप्ट तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला विचारू शकता. इथे आपला हा व्हिडिओ संपलेला आहे. थँक्यू.